अकोला जिल्ह्यातल्या हिवरखेडचे किरण हागे यांनी आपल्या शेतात आणि गावात जाणारा रस्ता सरकारी यंत्रणा दुरुस्त करत नाही म्हणून स्वतः दुरुस्तीला हाती घेतलाय। या रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे नुकताच त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला होता। अगदी थोडक्यात वाचल्यानं त्यांनी गावातून जाणारे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय। हागे या शेतकऱ्यानं एकट्यानं जवळपास 1 किलोमीटर अंतरावरील खड्डे बुजवलेही आहेत। मला तर काही माहित नाही बा, शासन प्रशासन कोण आहे, याचं सरकार याचं मला हे काहीच माहित नाही आहे। फक्त स्वतः मी करून आलो, ते मला कोणाच्या निधीत आहे कायच्यात आहे हे काहीच माहित नाही आहे। अच्छा, तर हे 7 वर्ष झाले रस्ता होते करून राहिले लोक, होणं जाणं काहीच नाही। आम्हाला रोज शेतात जावं लागते, संध्याकाळी मोठाले गड्ड्यात त्या काढणार आम्ही हे करून राहिलो की बा चला आपण हे मोठे मोठे काहीतरी गड्डे आपल्या वावराच्या इकडे जायलो करून टाकू, जिथलं आपल्या ज्यांना झालं तिथलं करून राहिलो। तर हे कधीपासून या रस्त्याची परिस्थिती अशी आहे खराब? 7 वर्ष झाले। तर कोण्यास लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांनी हा रस्ता दुरुस्त करायचा प्रयत्न केला नाही का? नाही कोणच नाही। आपल्याला माहिती नाही कोणचा हे आहे म्हणून याच्या रस्त्याचा निधी देण्यावाला करण्यावाला काही आम्हाला माहित नाही। कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांनी समुद्रात होणाऱ्या एलईडी मासेमारीला विरोध दर्शवत थेट मतदानावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। दापोली तालुक्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर सध्या मच्छीमार याबाबत चर्चा करून निर्णय घेत आहेत। सरकारी पातळीवर सगळी अनास्थाच बघायला मिळते, निर्णय होत नाहीयेत। त्यामुळे मच्छीमारांनी अखेर हा निर्णय घेतलाय, जेणेकरून राजकारणी आणि प्रशासनाचं आपल्या समस्येकडे लक्ष तरी वेधलं जाईल। त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नुकतीच दापोलीच्या हर्णे बंदरात याबाबत बैठक झाली। यावेळी आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मतदानाबाबत निर्णय घ्यायचा नाही असं या सगळ्यांनी ठरवलं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या द्राक्ष पट्ट्यात अवकाळी पाऊस झाला। या अवकाळी पावसाने द्राक्षांची शेती अगदी भुईसपाट झाली आहे। कासेगाव, खर्डी, टाकळी, तनाळी या भागातल्या द्राक्ष बागा वादळानं कोसळून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। जवळपास 80% जास्त बागांचं नुकसान झालंय। या बागांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली। आमदार भारत भालके यांनी ती केली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील ते असंही त्यांनी स्पष्ट केलं। पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ विदर्भ मराठवाड्यातली गेल्या 3 ते 4 दिवसांपासून वारंवार पाऊस आणि गारपीट यानं पुरती हेळसांड झाली आहे। त्यामुळे शेतीचं, आंबा पिकाचं तसंच अंतिम टप्प्यातल्या रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आंब्याचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 50% जास्त आंब्याचा मोहोर झडलाय। त्यामुळे यंदा आंबा खायला मिळणंही अवघड होऊन बसणार आहे। हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या। सध्या हळद काढणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी हळदीची काढणी करून शिजवून वाळत घातलेली आहे असं चित्र दिसतंय। मात्र गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकरी हतबल झालेत। सेनगाव तालुक्यात मोठ्या भागात पिकांचं नुकसान झालंय। कांद्याच्या बीजोत्पादन प्लॉटचं या भागात सर्वाधिक नुकसान झालंय। अशाच एका शेतातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल यांनी। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये घरगाव परिसरामध्ये काल मोठ्या प्रमाणावर गारपीट झालेली आहे। या गारपीटीमुळे या भागातील अनेक पिकांत नुकसान झालेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, मी सध्या उभा आहे, हे कांद्याचं शेत आहे। या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून हे कांदा लावण्यात आला होता। मात्र काल पडलेल्या गारपिटीमुळे या कांद्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। कांद्यासोबतच या भागातील आंबा, हळद आणि इतर फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामध्ये गहू सुद्धा समाविष्ट आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूयात नेमकं त्यांचं काय नुकसान झालंय आणि ते आता त्यांचं कसं त्यांना वाटतंय। माझं नाव सुभाष एकनाथ कावरके। काल जे गारीचं प्रमाण होतं ते गारीचं प्रमाण जवळपास अर्धा तास गार पडली आणि त्याच्यामुळे आमच्या आंब्याला एकही फळ राहिलेलं नाही आहे। सर्व आंब्याचे फळं खाली पडलेले आहेत। त्याच्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। शासनाने याची दखल घेऊन पंचनामा करून आम्हाला 100% आर्थिक मदत करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आपल्यासोबत इतर शेतकरी आपण त्यांना विचारूयात त्यांचं काय नुकसान झालंय। मी मारुती ज्ञानोबा कावरके, राहणार गोरेगाव। माझा 2 एकर कांदा होता। या शेतामध्ये लावलेला याला 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि याच्यातून उत्पादन 3 ते 4 लाख रुपये होत होतं। पण अचानक काल पाऊस आल्या, गारपीट आल्यामुळे काहीच राहिलं नाही। शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे आणि ताबडतोब मदत करायला पाहिजे।
तुमचं काय नुकसान झालं आणि तुम्ही आता पुढचं तुमचं काय विचार करता? माझं नाव माधव जयराम शिंदे, राहणार जामठी. आता एक कांद्याचं जे क्षेत्र होतं ते 2.5 एकर लावलं होतं. त्याच्यात 1.5 लाख रुपये खर्च आला आणि 5 लाख रुपये उत्पन्न होणार होतं. पण ते तोंडी आलेलं पीक सर्व भुईसपाट झालेलं आहे. तरी शासनाने लवकरात लवकर येऊन तात्काळ त्याचा पंचनामा करावा आणि तात्काळ मदत द्यावी. त्या ठिकाणी आपलं हळद जे नुकसान झालं शेतकरी सुद्धा या ठिकाणी उभे आहेत. आपण त्यांना विचारूयात त्यांचं हळदीचं काय नुकसान? हळदीचं नुकसान म्हणजे हळद शिजवून वाळू घातली होती आणि अचानक झालेल्या गारपिटीमुळे ती आम्ही झाकू शकलो नाही आणि त्याच्याखाली पाणी घुसून सर्व हळद भिजून गेली आणि त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर कैऱ्या आंबे आले होते, आंब्याच्या कैऱ्या सर्व गळून गेल्या आणि त्याचं पण नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती शासनाला. तुमचं काय नुकसान? दिनकर देवराव जाधव जामठी. असं नुकसान म्हणजे गव्हाचे बी झालेले आहे. गहू जमीन सपाट झालेला आहे. एकरभर गहू होता आणि कांदा एकरभर कांदा होता. हे जमीन सपाट झालेली आहे. त्याचं सर्व नुकसान झालं. हे शासनानं भरपाई करून द्यावी ही आमची आशा आहे. तर हे होते शेतकरी यांनी या ठिकाणी यांचं हातचं आलेलं पीक जे आहे त्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. शासनानं या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी या ठिकाणी शेतकरी मागणी करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तात्रय शेगुकारचा कन्हैया खंडेराव, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अचानक पावसाचं वातावरण निर्माण होऊन सिंदखेड राजा आणि लोणार या तालुक्यांमध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसानं वातावरणात गारवा तर निर्माण झाला. संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेकांची तारांबळही उडाली. तर आकाशात विजांचा कडकडाटही होता. यामुळे मात्र पाऊस पडला आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. उन्हाची गरमीपासून काही प्रमाणात का होईना या सगळ्या बुलढाणा वासियांची सुटका झाली. पण पिकांचं मात्र नुकसान झालेलं आहे. आंबा मोहर गळून गेलेला आहे. रब्बी पीक संकटात आलेलं आहे. त्यामुळे अवकाळी पावसानं शेतकरी मात्र हवालदिल झाला. पण काही प्रमाणात वातावरणात नक्कीच गारवा निर्माण झाला होता. रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा शेतकरी अजेंडा काय आहे ते आपण जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी भुसावळ प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांच्याकडून. रक्षा खडसे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शेती व शेतकऱ्यांसाठी काय अजेंडा आहे. इथे केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अतिशय लाभदायक योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता ह्या बजेटमध्ये जेवढेही 5 एकरच्या आतमधले शेतकरी आहेत त्यांना दरवर्षी 6,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. विविध योजना राज्य सरकारच्या आहे की जसं शेततळ आहे, मागेल त्याला अवजारे उपलब्ध होत आहे. तर अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करायचं काम सरकार करते. आणि जर मतदारसंघाच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आज सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. कारण की सगळी बागायती शेती असल्यामुळे दिवसेंदिवस पाणी हे संपत चाललेलं आहे. त्याच्यामुळे मेगा रिचार्ज हा जो प्रकल्प आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प ह्या जिल्ह्यासाठी आहे. त्याच्यासाठी मागच्या अनेक वर्षापासून आमचे सर्व नेते आदरणीय नाथभाऊ असतील, गिरीशभाऊ असतील, आदरणीय हरिभाऊ असतील यांचे प्रयत्न सुरू आहे. आणि त्याच प्रकल्पांना आता लवकरात लवकर कशी सुरुवात होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि आता पाहूयात खास माझा शेतकरी अजेंडा. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शेतीचा काय अजेंडा आहे, ते कोणते मुद्दे घेऊन पुन्हा लोकसभेत जाणार आहेत ते जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी रायचर शिंजे यांनी. न्यूज 18 लोकमतच्या अन्नदातामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. लोकसभेचं बिगुल वाजू लागलं आहे आणि गावागावामध्ये आता उमेदवार प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आहेत. आज आपण आहोत शिरूर तालुक्यामध्ये. शिरूर हा पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे. राज्याचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे. खासदार शिवाजीराव आढळराव 3 वेळा निवडून या मतदारसंघातून आलेत आणि आता चौथ्यांदा तुम्ही चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. काय आहेत या भागातले प्रश्न, काय आहे शेतकऱ्यांचे आणि शेतीचा अजेंडा तुमचा नेमका? माझ्या मतदारसंघामध्ये 60% जनता ही शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे. शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. शेतकरी शेतामध्ये राबतो, काबाड कष्ट करतो आणि त्याला उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही. उदाहरणार्थ हा कांद्याचा प्रश्न. कांद्याच्या उत्पादनाला 6 रुपयाच्या आसपास उत्पादन खर्च असताना बाजारामध्ये कांद्याला फक्त 2 रुपये मिळतात. म्हणून मर्यादेच्या आतच कांद्याचं उत्पादन जर ठेवलं
कांदा असेल, बटाटा असेल, लसूण असेल, टोमॅटो असेल, मर्यादित उत्पादन झालं, शॉर्टेज क्रिएट केलं तर त्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल असा माझा अनुभव आहे, अशी माझा जो अभ्यास आहे. शेतकरी स्वयंभू कष्ट करणारा आहे, फक्त त्याला शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ मोठ्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये गाड्यांचं प्रोडक्शन होतं, त्या प्रोडक्शन करणाऱ्या उत्पादित कंपन्यांच्या मर्जीवर असतं की गाडी केवढ्याला विकायची. तशाच प्रकारे माझ्या शेतकऱ्याला त्यांनी उत्पादित केलेला कांदा शेतकऱ्याच्या मर्जीवर असलं पाहिजे की माझ्या कांद्याची किंमत ही 8 रुपये किंवा 10 रुपये किलो असावी. हे शेतकऱ्याच्या मनावर असावं, बाजाराच्या मनावर नसावं. या भागामध्ये शेती आणि शेती रिलेटेड अनेक गोष्टी आहेत, यावरती खासदार काम करणार आहेत आणि त्यांनी हाच अजेंडा घेऊन आता शेतकऱ्यांसोबत आणि शेतीच्या हे सगळ्या प्रश्नांवरती ते या पुढच्या काळामध्ये काम करणार आहेत, लोकांपर्यंत जात आहेत आणि मतं मागण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा त्यांना या ठिकाणी फायदा होतोय. कॅमेरा पर्सन स्मिता शिंदे सह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, शिरूर. सध्या लोकसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या सगळ्याच पक्षांनी आपला निवडणुकीचा अजेंडा तयार केलाय. पण शेतकऱ्यांसाठी या उमेदवारांनी काय अजेंडा तयार केलाय या संदर्भात बातचीत केली आहे अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्याशी आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी. अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजयजी धोत्रे, त्यांना विचारूया की शेतकऱ्यांनी शेती विषयावर त्यांचा अजेंडा काय आहे. भूमल सांगा, तुमच्या शेतीवर तुमचा अजेंडा काय आणि शेतकऱ्यांसाठी काय अजेंडा आहे. हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा योजना सरकारनं राबवल्या. एक गोष्ट मी मान्य करतो की गेल्या 3 वर्षात शेतमालाचे जे भाव आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना खूप त्रास झाला, परंतु शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता या सरकारनं तुरीची खरेदी असेल, हरभऱ्याची खरेदी असेल, उडदाची मुगाची खरेदी असेल, सोयाबीनची खरेदी असेल, ती रेकॉर्ड खरेदी या सरकारनं करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता नुकतंच जे बजेट, अंतरिम बजेट जे सादर झालं त्यामध्ये 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये त्यांना मिळणार आहेत, त्यांच्या खात्यात ते जमा होतील. आणि मला खात्री आहे की ही रक्कम मलासुद्धा पुरेशी वाटत नाही, परंतु यानंतर निश्चितच त्यामध्ये वाढ होईल. आमचा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खारपान पट्टा आहे, त्याच्या विकासाकरता सुद्धा या सरकारनं जवळपास 4,000 कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे. त्याच्यावरती काम सुरू आहे आणि सेंद्रिय शेतीकरता या सरकारनं प्रोत्साहन दिलेलं आहे. खतावरची जी सबसिडी आहे ती आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते. अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सरकार आल्यानंतर लोड शेडिंग जे होतं ते जवळपास आता बंद झालेलं आहे. कृषी पंपाच्या जोडण्या 5-5, 6-6 वर्ष मिळत नव्हत्या, त्यामध्ये बराच फरक पडला. नवीन सबस्टेशन झाले, नवीन ट्रान्सफॉर्मर लागले. अशा प्रकारे आणि सिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते 10-10, 15-15 वर्षापासून रखडले होते, ते सुद्धा मार्गी लागले. तर शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय या सरकारनं घेतले. या निवडणुकीमध्ये आता पुढं काय अजेंडे आहेत तुमचे? नाही, ह्या निवडणुकीनंतर आता आम्ही हे जे मी तुम्हाला सांगितलं त्यातलं काही झालेलं आहे, काही करायचं बाकी आहे. आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात निश्चितच शेतकरी जो त्रस्त होता तर त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं आणि जे आमचं डबलिंग फार्मर इन्कम जे आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं. बऱ्याच लोकांनी याचा चुकीचा अर्थ घेतलेला आहे की त्याचं उत्पन्न म्हणजे उत्पादन दुप्पट करायचं. उत्पादन दुप्पट करायचं नसून त्याचा जो निव्वळ नफा आहे तो दुपटीपेक्षा जास्त झाला पाहिजे. त्याकरता सॉईल हेल्थ कार्ड वगैरे किंवा मी आतापर्यंत जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी करून त्याचं उत्पन्न दुपटीनं जास्तीत जास्त झालं पाहिजे. आणि माझी तर संकल्पना आहे की आमच्या मतदारसंघात किंवा ह्या महाराष्ट्रात त्याचं उत्पन्न 2.5 झालं पाहिजे. शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा अजेंडा आता संजय धोत्रे यांचा आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. पाणी टंचाई आणि चारा टंचाईनं ग्रासलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपलं पशुधन कवडीमोल किमतीनं विकण्याची वेळ आली आहे. चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरची पुरेशी सोय नसल्यानं शेतकऱ्यांची पुरती दुर्दशा झाली आहे. वाशिमच्या जनावरांच्या बाजारात सर्वत्र ही स्थिती आहे. शेतकरी आपली जनावरं विकण्यासाठी आलेत आणि व्यापारी जनावरं घेताना जनावरांच्या किमती पाडून मागतायत. बाजारात शेतकरी गिऱ्हाईकच नाहीये,
कारण बाजारात जनावरं घेण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. दुष्काळाचा हा गंभीर परिणाम पाहायला मिळतोय. जे गुरु जे चाराचा तुटवडा असल्यामुळे गुरु विक्रीस यायला लागले. भावाचा काय काय कमी जास्त गुरु विकणार, महाग विकणार, सस्ते विकायला आले. मग याच्यापेक्षा काय आकारतोंडी जरी आता जसं जसं कमी टाइम जात झाला नाही तसं तसं कमी विकतील. उन्हाळा जास्त होऊन राहिला ना, चाराचा तुटवडा आहे, पाणी नाही, त्यासाठी गुरु विक्री जास्त यायला लागले. चारा पाणी नसल्यामुळं भाव कमी झाले बैलाचे, त्यांच्यामुळं काय बैल इकनत काय नाही, त्याच्यामुळे परेशानी आहे आमची. दरवर्षी चांगले भाव राहतात, मालामुळं काय भाव नाही तर बैल घेणं कोणी गिरायकी नाही, कमी मागा लागले. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या जगण्याचा प्रश्न आहे. त्यांना मुका जीव कसा जगवायचा हा प्रश्न पडलाय. अनेक शेतकऱ्यांना चारा टंचाईमुळे नाईलाजानं जनावरं विकण्याची वेळ आली आहे. बैलायले काही पुसायलाच तयार नाही कोणी. म्हणजे मालाचे भाव असे येते, बैलायले कोणी काही विचारत नाही तेवढे. मग झालं तर त्याचं ध्यान मग आता काय म्हणतात, हे मालायले भाव नाही तर पुन्हा बैल घेत नाही कोणी, मग म्हणतात ट्रॅक्टरवर करू म्हणतात. मग काय अशी एक भावना म्हणून नाही ते बैला इकडे लक्ष नाही. आपल्या शेतात मशागतीसाठी बैलांची गरज आहे, पण सध्या हे पशुधन जगवण्यासाठी हवा तेवढा चारा उपलब्ध नाहीये. जोडीला बाजारात पशुधनाला भाव नाहीये आणि चाऱ्याचे दर मात्र गगनाला भिडलेत. त्यामुळे येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये जनावरांचे बाजार विक्रेत्यांनीच फुललेले दिसणार हे मात्र नक्की. किरण गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम.